सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट। बहुजन समाज पार्टी पंढरपूर तालुक्याच्या वतीने भारत बंदला पाठिंबा, तहसीलदारांना निवेदन सादर। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारत बंदची घोषणा करण्यात आली। यावेळी पंढरपूर तालुक्यामधील सर्व व्यापाऱ्यांनी या भारत बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचा निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आला। यावेळी बहुसंख्य बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। छत्रपती शाहू महाराजांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहूजी महाराजांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, न्यायाधीशांचा, घटनाबाह्य निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांचा निर्णय मागे घेतलाच पाहिजे। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। तेव्हा खाजगी क्षेत्रामध्ये, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आरक्षण लागू व्हावं, जसं सरकारी क्षेत्रात लागू आहे तसं आरक्षण प्रायव्हेट क्षेत्रात लागू व्हावं, ही सगळी जाती निर्मूलन करण्यासाठी, जातीचे निर्मूलन करण्यासाठी तर दाखल्यावरती जात लिहिणं बंद करावे, फक्त वर्ग लिहावा। SC 11 चांभार, SC 37 महार, SC 46 माग, SC 11 होणार, ही जी येते जात लिहिली जाते ती न करता शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास असंच लिहावं। हे पुढच्या आकड्याने जात लिहिण्याची पद्धत बंद करावी, कारण या भारतामध्ये आपल्याला जाती व्यवस्था नष्ट करायची आहे। हेच तर भारतीय संविधानाचं उद्दिष्ट आहे। आणि भारतात सगळे भारतीय लोक हे भारतीयच असावे, जसे जपानचे जपानीज, चायनाचे चायनीज, अमेरिकेचे अमेरिकन आहेत, तसे भारताचे लोक भारतीय व्हावे जगाच्या वेशीवरती आणि खाली गल्लीबोळात सुद्धा। पण आम्ही जाती जातीमध्ये विभागलो गेलोय, परिणामी आमचा देश अधोगतीला चाललाय। हे एक आणि 8वी महत्वाची मागणी आहे बंधूंनो, अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांना रिक्त असलेल्या पदाचा अनुशेष भरण्यासाठी प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे। हे माननीय राष्ट्रपती महोदयांना आपल्याकडून हे निवेदन पोहोचवावं अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने